शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सध्या कार्यान्वित झालेली आहे। त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यात साधारण 11 प्रकल्प 70 मेगावॅटचे कार्यान्वित झालेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः 35 मेगावॅटचे 10 प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत। एकूण 105 मेगावॅटचे सोलर प्रकल्प कोल्हापूर झोनमध्ये कार्यान्वित झालेले आहेत। त्याच्यामुळे साधारणतः 34,970 शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज पुरवठा सध्या शेतीसाठी सुरू केलेला आहे। या सोलर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळतेच आहे, पण त्यांच्या बाकीच्या तक्रारी, लो व्होल्टेजच्या तक्रारी ह्या सुद्धा दूर होत आहेत। भविष्यात या सौर प्रकल्पामुळे विजेचे दर कमी होऊन सुद्धा आपल्याला सगळ्या ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी आणि ग्रामपंचायतींनी आपल्या जागा उपलब्ध करून या प्रकल्पास हातभार लावावा असं महावितरणचं आवाहन आहे।